सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ग्रामपंचायत अमृतवाडी येथील सरपंच पार्वती बयाजी पडळकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1) ग नुसार सरपंच आणि सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आलं। अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। सरपंच पार्वती पडळकर यांनी सन 2022 मध्ये निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामासाठी पूर्वी मागवलेल्या निविदा रद्द केल्या होत्या। त्यानंतर त्यांचा मुलगा काशीराम बयाजी पडळकर यांच्या मार्फत फेर निविदा मागवून त्या मंजूर करण्यात आल्या। इतकेच नव्हे तर दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी मुलाला प्रत्यक्ष कामासाठी लेखी कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर देण्यात आला होता। ग्रामपंचायतीच्या कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हितसंबंध गुंतलेले असल्याने सरपंच पार्वती पडळकर यांना अपात्र ठरवण्यासाठी श्री राहुल तुकाराम बाबर यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला हा अर्ज नामंजूर केला होता, परंतु त्या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आलं होतं। विभागीय आयुक्तांचा निर्णय या प्रकरणातील पुराव्यांची आणि कायदेशीर तरतुदींची दखल घेत अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी सरपंच पार्वती पडळकर यांना अपात्र घोषित केलं। या निर्णयामुळे अमृतवाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला चपराक बसल्याची भावना तक्रारदार राहुल बाबर यांनी व्यक्त केली। मी राहुल बाबर, ग्रामपंचायत सदस्य अमृतवाडी। सध्याचे अमृतवाडीचे सरपंच पार्वती बयाजी पडळकर या हे माजी पंचायत समिती सदस्य बयाजी पडळकर यांच्या पत्नी असून त्यांनी विभागीय आयुक्त पुणे यांनी उपायुक्त पुणे यांनी त्यांना कलम 14 ग्रामपंचायत अधिनियम 1958 14(1) ग नुसार अपात्र केलेला असून त्यांनी स्वतःच्या मुलाच्या नावे वर्क ऑर्डर करून टेंडर करून बिल देऊन मुलाच्या नावे चेक अदा करून रक्कम म्हणून आर्थिक फायदा घेतल्यामुळं त्यांना अपात्र केलेला आहे आणि कलेक्टर साहेबांनी आमचं हे फेटाळलं होतं, पण विभागीय आयुक्तांनी न्याय देऊन आम्हाला सदर अपिलाला न्याय देऊन त्यांनी अपील मान्य करून एक भ्रष्टाचार काम करणाऱ्या सरपंच किंवा इतर ग्रामपंचायत सदस्यांना एक मोठे चपराक दिलेली आहे। आणि सदर सरपंच आणि आता सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व त्यावेळचे उपसरपंच आप्पासाहेब बेडगे यांच्यावरती ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 खाली कारवाई चालू असून ती उपविभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे सुनावणीस आहे। त्यामध्ये त्यांनी झालेलं टेंडर एखाद्या मक्तेदाराला मिळालेले टेंडर रद्द करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभा आणि मासिक मीटिंग ह्या सदर ठराव घेतले होते आणि इथं अपात्र होऊन आणि तिथंही अपात्र होणार आहेत ते पण त्यांनी एक स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी सदर पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि जर इथून पुढं त्यांनी ते दुरुपयोग केल्यामुळं शासनाने न्यायालयाने योग्य न्याय दिलेला आहे आणि इथून पुढं कोणी जरी केलं तर एक सत्याचा शेवटी विजय होत असतो। नमस्कार, मी ॲडव्होकेट बुद्धप्पा पांडुरंग जाधव। ग्रामपंचायत अमृतवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली येथील सरपंच पार्वती बयाजी पडळकर यांनी सन 2022 मध्ये सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर पूर्वी निविदा मागवली असताना देखील त्या रद्द करून पुन्हा त्यांचा मुलगा काशीराम बयाजी पडळकर यांच्यामार्फत फेर निविदा मागवून ती मंजूर करून मुलगा काशीराम बयाजी पडळकर याला प्रत्यक्ष काम करण्यासाठी दिनांक 31/1/2023 रोजी लेखी कार्यारंभ आदेश देऊन शासकीय शौचालयाचे बांधकाम करण्यास सांगितले होते। त्यामुळे पंचायतीच्या आदेशावरून केलेल्या कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भाग व हितसंबंध असल्याने सरपंच पार्वती बयाजी पडळकर यांना अपात्र ठरविण्याकरिता राहुल तुकाराम बाबर यांच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे विवाद अर्ज दाखल करून सरपंच पार्वती बयाजी पडळकर यांना अपात्र घोषित करण्याची विनंती केलेली होती, परंतु मान्य जिल्हाधिकारी सांगली यांनी सदरचा अर्ज नामंजूर केलेला होता। त्याविरुद्ध राहुल तुकाराम बाबर यांच्या वतीने मान्य विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले असता सदरच्या अपीलामध्ये मान्य विभागीय आयुक्त पुणे यांनी
सरपंच पार्वती बयाजी पडळकर यांना अमृतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्यपदी राहण्यास अपात्र असल्याचे घोषित केलेबाबतचा निकाल आम्हास कालच पोस्टाने मिळालेला आहे. धन्यवाद.